तीन चार चार लाईट वायर कट झाली आणि वायर कट झाली त्यांनी वायर वगैरे लावला आणि तर हे डाळ भात आणि मस्त ठेसा लाल मिरची हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहे सगळेजण? आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मी आणि सोहमी मस्त मजेत आहे. तर बसलोय असं मस्त निवांत आणि सोहमची आता आवडती सिरियल लागणार आहे कोणती, जेठालाल. तर काल सोलापूरमध्ये भरपूर असा पाऊस पडला रात्रभर आणि आमची लाईट कट झाली. ती रात्रभर लाईट नव्हती, सकाळी लाईट आलेली आहे आणि लाईटवाल्यांनी काय केले ते तुमच्यावर मी आज शेअर करणार आहे. मला वाटते प्रत्येक सिटीमध्ये हा बदल होतोय. बदल चांगला आहे, सगळीकडे व्हायला पाहिजे. आता ते म्हणत होते की ह्या मुळे तुम्हाला ना लाईट बिल कमी वगैरे येईल. तर ते कमी वगैरे येते का माहिती पडताला रे, कमी वगैरे येते का नाही माहिती मला. पण आमचा आधी नवीनच मीटर होती, हे नवीन मीटर बसून गेलेले आहेत. आता म्हणतायत की ह्या मीटरमुळे म्हणे सोलारवरचं मीटर आहे. तर ह्या मीटरमुळे म्हणे 10% आपल्या इलेक्ट्रिसिटीची बचत होणार आहे आणि सोलार पॅनलवर चालतं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे रीडिंग घ्यायला येत होते ना, ते आता रीडिंग घ्यायला जे येत होते ना, एक मनुष्य यायचं रीडिंग घ्यायला घरी, तर ते येणार नाही आहेत. आता ह्याच्यावरनंच डायरेक्ट रीडिंग पडणार आहेत. तर तुमच्या सिटीमध्ये पण असा बदल झालाय का? नक्कीच कमेंटरपेक्षा ना, जुन्या मीटरपेक्षा हे मीटर मोठं आहे. आणि 1 2 म्हणजे मी तुम्हाला फ्रंट मध्ये 1 2 3 4 लाईट आहेत, LED लाईट. आणि आता बघूया मग काय होतंय. आय होप की चांगलंच असेल. मग वायर कट झाली आणि वायर कट झाली त्यांनी वायर वगैरे लावला आणि हा बदल ते करून गेले. आणि इथं जितके 3-4 घरं होते ना, तर 3-4 घरापासून त्यांनी सुरुवात केली लावण्यासाठी वगैरे. तर बघूया आता काय आहे ते. विषयीची तर माहिती देऊन झालेली आहे. सोहमला भूक लागली, तर सोहमला जेवायला वाढते. आज मी बनवलेलं आहे, दाखवते. फोडणीचं वरण, थोडीशी सकाळी मेथीची भाजी केली, ती मेथीची भाजी आहे आणि शेपूची भाजी, जी की मला अजिबात नाही आवडत, पण घरच्यांना इतरांना आवडती. तर सोहमला जेवायला वाढूया. तर हे डाळ भात आणि मस्त ठेसा लाल मिरचीचा. हे घे रे, गरम आहे, खालून पकडू नकोस. आणि सगळ्यांचं फेवरेट जेठालालच बघ तू नुसता. पाणी आणून. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला थोडं बाहेर गेलो होतो. बॅगच्या चैनी काही स्लिप झाल्या होत्या, पण बॅग एकदम छान होत्या, क्वालिटी मस्त होती बॅगची. पण काय माहिती चैनीच कसं काय स्लिप झाल्या. तर त्या बॅगच्या चैनी लावण्यासाठी गेलो होतो आणि नंतर प्लॅन होता की बाहेरूनच काहीतरी थोडंफार खाऊन यायचं. आणि त्याच्या आधी आम्ही इकडे गेलो सोलापूरच्या महानगरपालिकेमध्ये, जिथे की समोर बसायला खूप छान जागा आहे आणि असे फाउंटन किंवा कारंजे लावलेले आहेत अगदी महानगरपालिकेच्या समोर. बघा, मी आणि सोहम बसलो होतो आणि हा बघा आपल्या मस्त भारताचा तिरंगा किती शान लहरत आहे. खूप अभिमान वाटतो असं काय तिरंगा वगैरे पाहिला की. असो, तो वेगळा भाग आहे. आता इकडे पहा, आम्ही आणि सोहम खूप वेळ भारताच्या तिरंग्याकडे, आपल्या झेंड्याकडे पाहत बसलो होतो. आणि त्यानंतर पाहू शकता तुम्ही, सोहमची मस्ती चालू झाली होती. मी पण थोडंसं दुर्लक्ष केलं, पण थोडी अधूनमधून त्याला म्हणत होते इकडे ये. तसंही उन्हाळा चालू आहे आणि पावसाचं वातावरण झालं होतं. मी म्हणलं जाऊ द्या, घरी बसून तो असाच बसतो. तर त्यानंतर घरी जाता जाता छान अशी पावभाजी खाल्ली. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.